नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी जस्ट स्कूलमधून आलेले आहे आणि आज मला खूप कामं आहेत. खूप कामं कार्यक्रमाची मला निमंत्रण पत्रिका बनवायची आहे. ते काम आणि मी कशी बनवते निमंत्रण पत्रिका ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. आणि चला मग आता घरातली सगळी कामं पटकन उरकून घेते आणि मग निमंत्रण पत्रिका मी बनवायला सुरुवात करते आणि तुम्हाला पण दाखवते. आणि माझ्या साडीचा लुक आज एकदम आबोली कलर आहे, फ्रेश आबोली कलर. तुम्ही पाहू शकता. हे काठ असे ह्या प्रकारे आणि ही लेस अशी आहे. जस्ट माझे भांडे घासून झाले. मी आता किचन मोठं आवरून घेते. किचनचा आवडला का म्हणजे मग माझं झाडझोड सर्व करते. पीठ पण दळून ठेवलं होतं कालचं, तर ते पण मला आता भरून द्यायचं आहे. आज खूप काम आहे. काल जे दळण करून आणलं होतं ना गव्हाचं पीठ, तर मी काय करते गाळून घेत असते चाळणीने. आणि मग सकाळी आपल्याला जेव्हा पटकन स्वयंपाक करायचं राहतं तेव्हा पटकन पीठ मग घेऊन घेता येतं. जेवढं लागेल तेवढं पोळ्या चपात्यांना लागतं आपलं तेवढं, नाही तर बरं सकाळी चाळत बसायचं आणि ते लई हे होतं. आणि मग अशा काही गोष्टी आहे ना की जेणेकरून माझं सकाळी 1 तासामध्ये एक अर्धा पाऊण तासातच माझा स्वयंपाक होतो. तर काही गोष्टी मी तशा नियोजन करून ठेवत असते. जसं की हे पीठ गाळून ठेवणं, भाज्या निवडून ठेवणं, आदल्या दिवशीचं काय करायचं, मसाले वगैरे किती काय त्या बाकीच्या सर्व म्हणजे मी असं प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून ठेवते आणि त्या गोष्टी तयार करून ठेवत असते. म्हणून माझा लवकर स्वयंपाक होत असतो आणि म्हणून मग मी ह्या गोष्टी करत असते. नक्की याच्यावर एक मी व्हिडिओ बनवेलच. लवकर आपले स्वयंपाक, लवकर सकाळच्या ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लवकर कसं आवरता येईल, जास्तीत जास्त कसं आवरून जाता येईल, म्हणजे आपल्याला येऊन काही जास्त ताण राहणार नाही. तर नक्की याच्यावर मी अजून एक व्हिडिओ बनवणारच आहे की मी काय काय करते जेणेकरून लवकर आपली कामं होऊन जातात. तर ते लवकरच मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईन. आता माझं पीठ गाळून झालं, डब्यात भरून दिलं आहे, म्हणजे आता मला 10-12 दिवस काही टेन्शन नाही. तर मी जास्तीनं 15 दिवसापर्यंतच माझं पीठ वापरेल असं आम्ही दळत असते. कारण की त्याच्यामधलं मग विटॅमिन्स वगैरे म्हणजे जे असतात ना कस ती निघून जात असते, म्हणून मी जास्तीचं दळून ठेवत नाही. आणि आता माझी लादी पुसून झाली. मी फरची पण पुसून घेतली आहे. तितक्यात कपडे, फरची, वॉशरूम सर्व क्लीन केलं आणि मी आता फ्रेश झाली इतक्यात जस्ट. आणि आता वाजले आहे 3:30 वाजले आहे आणि आद्विक पण उठले, बाबा पण टी व्ही बघताय. तर आता बघते मला हे बनवायचं आहे कार्यक्रम पत्रिका थोड्या वेळात, तर ती बनवेल थोड्या वेळाने. चला मग बोलते थोड्या वेळात. ओ आणि आद्विकला भूक लागली ना, तुम्ही हे पण खा. चॉकलेटमध्ये कोणते देऊ, खरखर का हे देऊ कसे? आणि फरसाण आणि खूप भाजी खाऊ का थोडी?
तर मस्त मी ब्लॅक टी घेत असते माझं संध्याकाळी, आणि ब्लॅक टी घेता घेता मी बऱ्याचशा काही गोष्टींचा विचार करते की संध्याकाळी काय बनवायचं, काही गोष्टींचं नियोजन करत असते. तर तेच माझ्या डोक्यात चालत असतात नेहमी. तर असं चहा पिता पिता छानसं असं काही गोष्टींचं नियोजन करायला किंवा मला आवडतं, हे फार आधीपासून माझी सवय आहे. आणि मला चहा पिताना किंवा काही वेळेचे ना जसं बडबड करत बसणं किंवा हे करणं नाही आवडत. माझं छानसं काहीतरी असं छान विचार करते की आपण हे करायला पाहिजे, हे केलं तर असं होईल. तर चला, भरपूर काही गोष्टी असतात अशा. तर मी विचार करत असते. तर इथं घेतलं आहे आता चहा वगैरे घेतला. मग मी म्हटलं चला आता मी आमचं गॅदरिंग आहे, तर वार्षिक स्नेहसंमेलन, तर त्याची निमंत्रण पत्रिका बनवून घेऊयात. तर मी तेच नियोजन करत होती की कसं बनवायचं, काय बनवायचं. मग मी आता बनवते, ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवेनच. आधी मला कार्डशीटचं वेगळ्या पद्धतीने बनवायचं, पण कार्डशीटचा कलर मला अजिबात आवडला नाही. त्याच्यामुळं मग मी ते कॅन्सल केलं, कार्डशीटचं बनवणं. म्हटलं नकोच ते. मग माझ्याकडे एक लग्नाची पत्रिका होती, तर त्या पत्रिकेचं मी बनवणार आहे. तर त्याच्यावरच डेकोरेट आणि काही थोडंसं लिहून काय जे असतात ते पॉईंट्स ते लिहिणार आणि त्याला डेकोरेट करणार आहे. आता बघते, काही ठरवलं नाही मी काय डेकोरेट करायचं. जसं जसं करता येईल ना मी त्या पद्धतीने डेकोरेट करणार आहे. आणि मी कधी पण करते ना, तर मी आधी ठरवत नसते. तर काही गोष्टी ना करता करताच मी त्याच्यातून काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर तेच आज करत आहे. तर काय काय लिहायचं आहे त्या पत्रिकेमध्ये काय नाही, ते फॉर्मेट मी लिहून ठेवलं आहे बाजूला. तर सर्व ते फॉर्मेट सर्व त्याच्यामध्ये हे करणार, लिहिणारे. मस्त स्केच पेन सर्व मार्कर वगैरे काढून घेतलेत मी. तर चला मी पूर्ण करते आणि मी तुम्हाला पूर्ण पत्रिका कशी झाली ते नक्की दाखवते. मी कार्यक्रम पत्रिका बनवायला घेतली, अजून कंप्लीट नाही झाली. पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते नक्की. तर आता थोडंसं अजून काम बाकी आहे. फेविकॉल संपले, तर बाबांना आता बाहेर गेलं तर फेविकॉल म्हटलं घेऊन या, म्हणजे मग माझं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला मी पत्रिका पण पूर्ण दाखवेल काय केलं मी ते. तर चला मग बोलते नंतर. बनवली आणि मध्येच फेविकॉलच नव्हतं, तर फेविकॉल नव्हता, तर मग बाकीचं सर्व मी करून ठेवलं. सर्व ड्रॉ वगैरे लिहून ठेवलं ते सर्व. आता फक्त त्याला ना चिटकवायचं राहिलेलं आहे माझं. तर मला असं वाटलं की होतंच माझ्याकडे, पण मध्ये संपलं. दिवशी पण काही ना काही बनवत असते, त्याच्यामुळे मी ते नाही. आता मग बाबा गेले बाजारात, आणतील नंतर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला पत्रिका दाखवते ती. तर आता संध्याकाळ झाली मस्त. तर बाकीचं आवरून घेतलं मी, सर्व कपडे पण झाले होते मशीनला, ते बाकी होते मी आता जस्ट टाकून पण दिले. हां, आणि एक अजून मला अजून संक्रांतीचं वाण पण आणायचं एका दिवशी, बघेल आता वेळच नाही. नाहीतर रविवारच्या दिवशी किंवा शनिवारी बघते आता कोणत्या दिवशी. अजून आहे 2-3 दिवस, या दिवसामध्ये आणून घेणार. एक वाण आणायचं आहे माझ्या संक्रांतीसाठी. आणि ह्या वर्षीच्या संक्रांतीमध्ये वरचा असा रंग आहे तो आहे पिवळा. तर पिवळ्या रंगाचं ह्या वर्षी आपण नाही घालू शकत. बाकीचे दुसरे सर्व कलर आपण गुलाबी, हिरवा, बाकीचे ब्ल्यू वगैरे म्हणजे बाकीचे कलर घालू शकतो. पण ह्या वर्षी संक्रांतीसाठी वरचं असलेला रंग आहे पिवळा. तर लक्षात ठेवा, पिवळ्या रंगाची साडी नेसू नका, कपडे घालू नका, बाकी तर रंगाचे कपडे घाला. तर असं आहे. तर आता रात्रीच्या स्वयंपाकात बघते कढी खिचडी असं गरमागरम करेन, कारण की थंडीच्या दिवसांमध्ये कढी खूप छान लागते आणि मला कढी फार आवडते. कढी खूप फेवरेट आहे माझी आणि मस्त लागते गरम गरम खायला. तर बघेल ती बनवेल आणि पटकन आता डिशवाले वाटतं. चला कमी आ गई दृष्टी फेविकॉल आहे का ना? मी फेविकॉल आहे का सांगितलं नाही. कुठे? उद्या फर्स्ट आणि सेकंडची आहे. काय ट्रिप वेगवेगळी? कसं काय असं? मग नंतर फोर्थ आणि फिफ्थची. ठीक आहे, जा ना. मग बरं जाऊ दे. फेविकॉल आहे का? हां, दे तो मला फेविकॉल दे, मग पटकन बनवून घेते. वजाला पण सेम करू ना? नको वेगळा कर.
चांगलीच आहे आणि छान बनवली गेली आणि तुम्हाला आवडली की मला नक्की सांगा. तर झाली कंप्लीट. आता बघू दुसरं काही थोडेसे काम आहे, पटकन स्वयंपाकाचं पण आहे ते करायचं आहे. तर चला मग बोलते नंतर. झाली माझी कार्यक्रम पत्रिका. तर बाबांनी ना बटाटे आणि कांदे घेतले. तर बटाटे ठेवून घेतले मी गाडीमध्ये. बटाटे किती किलो घेतले बाप्पा? 4 किलो मग घेऊन टाकले. चार किलो बटाटे आणि कांदे 3 किलो. 100चे 4 किलो बाबाने असं टाकलं. तर रविवारी बटाट्याचे पराठे बनवून टाकावं लागतील. रविवारी बटाट्याचे पराठे नाही का नाश्त्याला बनवून टाकू. दही आणावं लागेल. अद्विक, ए अदू, मध्ये खेळ बाळा. दीदी उद्या पावभाजी बनवू का सकाळी डब्याला? का का बरं? अगं मग मला पोळ्या करत. बटाटे कांदे लसूण संपत आलंय आणि हा लसूण आहे ना मी माझ्या मम्मीकडनं आणलेला होता. तर अशी आहे ती ट्रॉली ठेवली मी. माझं स्वयंपाचं कढी खिचडीचं कॅन्सल झालं. कढी खिचडी कॅन्सल केली आणि नंतर मग वांगे बटाट्याची पातळ भाजी भात चपाती बनवून घेतली पटकन. तुम्हाला दाखवते. भात इथं आहे मस्त छान वांगे बटाट्याची भाजी आणि खूप छान लागते अशी पण. आणि ते आहे आपल्या चपात्या बनवून घेतलेल्या आहे आताच बनवल्या. जेवण झाले किचन ओटा आवरला गेला आणि मी आदिकसाठी मिल्क बनवून आणलेलं आहे. त्या दिवशी आम्ही ट्रिपवरून आलेलं होतं ना तर ते आहे सिरप ॲपलचं आणि मिल्क आहे आणि मुलांना असं छान आवडतं. मुलांना टेस्ट छान येते. ते आदिकसाठी दिलं. आदू काय बरं ठीक आहे. मिल्कशेक स्ट्रॉ संपले बेटा घे तसंच पी. आद्विकला छान दूध आवडतं मस्त आम्ही पिऊन घेत होतो आणि त्याला मस्त आज बटाट्याची भाजी चपाती खाऊ घातली मी. त्यांनी खाऊन पण घेतली. 1 मिनिटात आता त्यांनी जेवण पण घेतलं पोळी भाजी खाल्ली म्हणून मग मी त्याला आता दूध प्यायला देते आणि दूध पिऊन तो घेतो. आणि असं होतं. आणि तुम्हाला माझी कार्यक्रमची पत्रिका बनवलेली कशी वाटली ते मला नक्की सांगाल. आणि असा होता माझा डे. कामं झाली घरातली परत ते करत बसले मग पत्रिकेचं. तर चला मग हा व्हिडिओ इथंच मी एंड करते. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा.